ह्या पुढेच एक जोडून मुद्दा की गोल्डला सेफ हेवन म्हटलं जातं, ते अजूनही ही टर्म आपण म्हणू शकतो का गोल्डसाठी? माझं पर्सनल मत असं आहे की ही टर्म आपण 100% खरी असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या युगात तर अगदीच ती नक्की खरी असं आपण म्हणू शकतो. आता मगाशी आपण थोडासा तो डॉलरायझेशनचा विषय आपण बोलत होतो. लोक सगळीकडे अख्खं जगभर म्हणजे डॉलरायझेशन सगळ्या कंट्रीज का करतायत? तुम्हाला ओव्हरसीज जेव्हा ट्रेड करायचा असतो तेव्हा तुम्हाला एक मीडियम लागतं. आता इतके वर्ष ते मीडियम डॉलर्स होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपल्या देशाचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, हे सगळे दे आर स्टोर्ड इन टर्म्स ऑफ US डॉलर्स. ओके, मला असं वाटतं की बऱ्याचशा कंट्रीजचे फॉरेक्स रिझर्व्ह हे US डॉलर्स मध्येच त्यांनी स्टोअर केलेले आहे. आता असं आहे की सध्याचे अमेरिकन राज्यकर्ते जे आहेत तर त्यांचा मूड जर तुम्ही बघितला तर उद्या त्यांनी फतवा काढला की अरे नाही काय आहे ते तुमच्याकडचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत ना, डॉलर्स जे आहेत ना, तर त्याला काय अर्थ नाही, ते आम्ही रिकग्नाइज करतच नाही. ओके, किंवा त्यांनी जशी काय रशिया आणि ह्यांच्यावरती वगैरे त्यांनी सँक्शन्स टाकलेली आहेत, काहीतरी त्यांचा मूड फिरला परत आणि त्यांनी आपल्यावरती सँक्शन टाकली, तर तुमच्याकडे असलेल्या फॉरेक्स रिझर्व्हचा काही फायदा नाही. म्हणजे ते तुम्ही कशालाही ते युटिलाइज करू शकणार नाही. काही गोष्ट तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल, बेसिकली अगदीच महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दृष्टीने एनर्जी सोर्सेस म्हणजे ऑइल, तरी ते तुम्हाला युटिलाइज करता येणार नाही. मग आता त्याच्यानंतर मला ऑइल तर लागणारच आहे, बरोबर आहे. मला मे बी गहू तांदूळ नसेल, दुसऱ्या काहीतरी गोष्टी असतील ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्या मला घ्यायच्या तर आहेतच. मग ते घेण्याकरता माझ्याकडे मीडियम काय आता? सो दॅट कॅन बी ओनली गोल्ड. तर त्याच्यामुळेच आपण बघितलं की गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या इतक्या प्राइसेस वाढलेल्या आहेत गोल्डच्या, तर प्रोडक्शन किंवा मायनिंग काय फार मोठं वाढलंय असं नाही, बरोबर. डिमांड वाढली की सेफ हेवन. आपण सेफ हेवन जेव्हा म्हणतो ना, तेव्हा एक गोष्ट आधी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, सोनं आपल्याकडे का विक्री होतं. ओके, ह्या आधी मूळ मुद्द्याला एक आपण जाऊया. असं धरा की एखाद्या मिडल अपर मिडल क्लास माणसाकडे 1,00,000-2 लाख रुपयाचा त्याच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे, बरोबर आहे. आता या डिस्पोजेबल इन्कमचा तो काय काय करू शकतो? तो फिरायला जाऊ शकतो, तो इलेक्ट्रॉनिक गुड्स घेऊ शकतो, बरोबर आहे. तो सोन्याचा दागिने घेऊ शकतो. आता इलेक्ट्रॉनिक गोष्टी समजा किंवा दुसऱ्याही काही गोष्टी म्हणजे घेतल्याच्या नंतर द मोमेंट तुम्ही शोरूमच्या बाहेर आलात की त्याची किंमत अर्धी आहे, बरोबर. ओके, सोन्याच्या दागिन्यांचं तसं नाही. ओके, आधी पहिली गोष्ट, तुम्ही सोन्याचा दागिना तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला दिला की बायको तुमची खुश झाली. खरं म्हणजे चर्चा इथेच संपायला पाहिजे. ओके, जर तुमची बायको खुश होत असेल तर चर्चा खरं म्हणजे तिथे संपायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा आपण पुढे जाऊया. त्या माणसाच्या मनात ॲट बॅक ऑफ द माइंड हा एक विचार असतो की चला आपली बायको तो खुश झाली, शिवाय हे जे मी पैसे टाकले हे माझे गेले नाहीत, ते आहेत माझ्याकडे. ओके, विच विल ग्रो, आणि मला 2-4 वर्षांनी मला समजा पैसे लागले तर ते अवेलेबल आहेत. ओके, सो दॅट इज वाय गोल्ड सेल्स इन इंडिया. सी, गोल्ड हे काय म्हणू आपण, इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आणि कन्झ्युमर ड्युरेबल या दोन्हीचं एक वंडरफुल कॉम्बिनेशन आहे, म्हणून सोनं विक्री होतं. ओके, आता ते म्हणजे कॉमन मॅन जेव्हा सोनं घेतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा हे सेफ हेवन आहे वगैरे वगैरे, हा त्याला फारसा त्याचा फारसा त्याच्यात दृष्टिकोन नाही, बरोबर आहे. त्याच्या स्वतःच्या दृष्टीने काय आहे की अरे माझ्या बायकोला दागिना घालायला मिळाला, बरोबर आहे, ती खुश झाली. ॲट द सेम टाइम माझे पैसे गेले का, ते संपले का? नाही. सी, कन्झ्युमर ड्युरेबल कसं आहे की तुम्ही वापरून ती गोष्ट संपते, बरोबर. सोन्याचं तसं नाहीये. तुम्ही 25 वर्षांनी जरी ती कॉमोडिटी कुठेही घेऊन गेलात तरी तुम्हाला त्याचे पैसे मिळणार, बरोबर. सो दॅट इज वाय गोल्ड सेल्स इन इंडिया अँड इट विल कंटिन्यू टू सेल.